मित्रांनो, खूप लोकांना वाटतं सक्सेसफुल होण्यासाठी टॅलेंट लागतो, पण हॉनेस्टली रिअल वर्ल्डमध्ये कन्सिस्टन्सी टॅलेंटपेक्षा जास्त पॉवरफुल असते. कारण टॅलेंटेड लोक सुरुवात खूप स्ट्रॉंग करतात, पण अनेक वेळा ते कन्सिस्टन्सी मेंटेनच करत नाहीत आणि ॲव्हरेज लोक दररोज थोडं थोडं इम्प्रूव्ह करत राहतात आणि शेवटी तेच पुढे निघून जातात. जिम असो, करिअर असो किंवा बिझनेस असो किंवा कंटेंट क्रिएशन असो, एका दिवसाचा हार्डवर्क लाईफ बदलत नाही, तर डेली रिपीटेड ॲक्शन्स लाईफ बदलतात. इमॅजिन करा, दररोज फक्त 1% इम्प्रूव्हमेंट केली तर एका वर्षानंतर तुम्ही कम्प्लिटली डिफरंट पर्सन असू शकता. प्रॉब्लेम असा आहे की आजकाल लोकांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. 2 व्हिडिओज अपलोड केले की व्ह्यूज पाहिजेत, 1 महिना जिमला गेलो की बॉडी पाहिजे, 2 डेज स्टडी केली की सक्सेस पाहिजे. पण रिअल ग्रोथ हा सायलेंट असतो आणि तो स्लोली बिल्ड होतो. आणि म्हणूनच कन्सिस्टन्सी बोरिंग वाटते, पण ती खूप पॉवरफुल आहे. मोटिवेशन काही दिवस टिकतं, पण डिसिप्लिन तुम्हाला लॉंग टर्म जिंकून देतं. म्हणून टॅलेंट नाही म्हणून टेन्शन घेऊ नका, तर कन्सिस्टंट राहा. बिकॉज स्मॉल डेली एफर्ट्स फ्युचरमध्ये मॅसिव्ह रिझल्ट्स देतात. फॉलो करा, बी ग्रो मत राहा, कारण पुढे आपण कन्सिस्टन्सी बिल्ड करणार आहोत.